नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एज्यू-एम-पी-एस-सी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष कोळी. आज आपण 3 मार्च 2026च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, 10 प्रश्न बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये आणि ते सर्वच्या सर्व महत्त्वाचे असतील. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. चला तर सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्याने दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. आता अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केलेले आहे आणि हे काय आहे पोर्टल, तर अपंगत्व कल्याण योजनांसाठी भारतातील पहिले पूर्णपणे एकात्मिक ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणून याचे वर्णन केले जाते ह्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलचे. आणि ह्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलची उद्दिष्ट काय आहे, तर अपंग व्यक्तींच्या हक्क कायदा 2016 ची अंमलबजावणी मजबूत करणे आणि लाभाचे जलद पारदर्शक वितरण सुनिश्चित करणे हे या दिव्यांग सहाय्यक पोर्टलचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि मित्रांनो, हे पोर्टल अपंग व्यक्तींसाठी कागदपत्रे प्रत्यक्ष भेटी काढून टाकते. ते ऑनलाईन अर्ज, रिअल टाइम ट्रॅफिक, स्वयंचलित मंजुरी आणि AI आधारित तक्रार निवारण कक्ष हे सर्व गोष्टी ह्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलमध्ये मिळणार आहेत. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, दीपक गुप्ता यांनी कोणत्या कंपनीचे CMD म्हणून पदभार स्वीकारला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गेल इंडिया लिमिटेड. आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, नुकतेच दीपक गुप्ता यांनी अधिकृतपणे गेल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच की CMD म्हणून पदभार स्वीकारलेले आहे. आणि हे दीपक गुप्ता कोणाची जागा घेणार आहेत, तर निवृत्त झालेल्या संदीप कुमार गुप्ता यांच्या जागी आता दीपक गुप्ता यांची नियुक्ती केलेली आहे. तर मित्रांनो, हे गेल इंडिया लिमिटेड काय आहे ते पाहूयात आता आपण. तर गेल इंडिया लिमिटेड म्हणजेच की गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ही भारत सरकारची एक सार्वजनिक क्षेत्रातील नैसर्गिक वायूचा शोध, उत्पादन व विपणन आणि वितरणातली सर्वात मोठी कंपनी आहे मित्रांनो ही गेल इंडिया लिमिटेड. आणि याची स्थापना कधी झाली गेल इंडिया लिमिटेडची, तर 1984 रोजी या गेल इंडिया लिमिटेडची स्थापना झालेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, कुनो राष्ट्रीय उद्यानात किती चित्त्यांना सोडण्यात आले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9. तर मित्रांनो, कुनो राष्ट्रीय उद्यानात सध्या 9 चित्त्यांना सोडण्यात आलेले आहेत. आता आपण त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात, हे कुनो राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, तर ते मध्य प्रदेशात आहे, बोत्स्वानाच्या 9 चित्त्यांना सोडलेले आहे. बोत्स्वाना येथील 9 चित्त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलेले आहे. आणि या आगमनाने भारतातील चित्त्यांची एकूण संख्या कितीवर पोहोचलेली आहे मित्रांनो, तर एकूण 48 वर आतापर्यंत चित्त्यांची संख्या झालेली आहे. आणि हा प्रकल्प चित्ता इंडिया अंतर्गत एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आता मित्रांनो, भारतात 48 चित्त्यांची एकूण संख्या झालेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, इराणच्या सर्वोच्च नेत्याची भूमिका तात्पुरती पार पाडण्यासाठी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 अलीरेझा अराफी. आता अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, आयातुल्ला अली खामेनी यांच्या सध्या नुकत्याच झालेल्या निधनानंतर आयातुल्ला अलीरेझा अराफी यांची तात्पुरती इराणचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आता सध्या तात्पुरते इराणचे नेतृत्व कोणाच्या हाती आहे, तर ते आहे आयातुल्ला अलीरेझा अराफी यांच्या हाती आहे. आणि अराफी यांना 3 सदस्यीय नेतृत्व परिषदेचे कायदेतज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, नुकतेच इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध जे चालू आहे त्यामध्ये आयातुल्ला अली खामेनी हे इराणच्या प्रमुख नेत्याचे निधन झालेले आहे. आता त्यानंतर खामेनीच्या जागी आयातुल्ला अलीरेझा अराफी यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली इराणचे अध्यक्ष म्हणून. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात.
प्रश्न क्रमांक 5 आहे, इच्छामती नदी ही भारत आणि कोणत्या देशाची सीमा नदी आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बांगलादेश. अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, इच्छामती नदी ही भारत आणि बांगलादेशाची सीमा नदी आहे. म्हणजे भारत आणि बांगलादेशाच्या मध्यातून वाहणारी ही इच्छामती नदी आहे आणि भारत आणि बांगलादेशाची सीमा निश्चित करते. आणि आता ही चर्चेमध्ये का आहे, तर पश्चिम बंगालने इच्छामती आणि जंगली नद्यांसाठी खोरे आधारित मास्टर प्लॅन तयार केलेला आहे आणि त्यासाठी गीज आणि SMCG या कंपनी सोबत सामंजस्य करार केलेला आहे. त्यामुळे सध्या इच्छामती नदी ही चर्चेमध्ये आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणत्या योजनेअंतर्गत वन हक्क कायदा म्हणजेच की FRA कक्षांना मंजुरी देण्यात आलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान. आता याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान हे भारत सरकारचे आदिवासी भागांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेले एक प्रमुख अभियान आहे. तर मित्रांनो, हे काय आहे धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान? तर ते आदिवासी भागांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले एक प्रमुख अभियान आहे, हे धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान. आता ते सध्या चर्चेमध्ये काय आहे, तर केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पातळीवर वन हक्क कायदा 2006 ची अंमलबजावणी मजबूत करण्यासाठी वन हक्क कायदा म्हणजेच की FRA सेल्सच्या अधिकाराचा विस्तार केलेला आहे. आणि या धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान या योजनेअंतर्गत वन हक्क कायदा कक्षांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे सध्या चर्चेमध्ये आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, नुकतेच बातम्यांमध्ये दिसणारा नीलगिरी लाकडी कबूतर कोणत्या प्रदेशात आढळतो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पश्चिम घाट. आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, हे काय आहे नीलगिरी लाकडी कबूतर? तर ती एक भारतातील पश्चिम घाटातील एक स्थानिक कबुतराची प्रजाती आहे ही नीलगिरी लाकडी कबूतर. इथं आपण इमेज मध्ये पाहू शकता. आता अलीकडच्याच एका अभ्यासात असा इशारा देण्यात आला आहे की हवामान बदलामुळे शतकाच्या अखेरीस नीलगिरी लाकडी कबुतराचे अधिवास मर्यादित होऊ शकते. त्यामुळे हे सध्या मित्रांनो चर्चेत आहे नीलगिरी लाकडी कबूतर. त्यांच्या दुर्मिळतेमुळे शतकाच्या अखेरीस नीलगिरी लाकडी कबुतराचे अधिवास धोक्यात येऊ शकते. एका अभ्यासाअंतर्गत ही माहिती समोर आलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. CM-302 हे कोणत्या देशाने विकसित केलेले सुपरसॉनिक अँटी शिप क्रूज क्षेपणास्त्र आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चीन. तर आता पाहूया की आपण CM-302 हे क्षेपणास्त्र काय आहे? तर हे चीनने विकसित केलेले सुपरसॉनिक अँटी शिप क्रूज क्षेपणास्त्र आहे मित्रांनो. आणि हे क्षेपणास्त्र विशेषतः मोठ्या नौदल जहाजांना आणि सागरी मालमत्तेला लक्ष्य करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. तर मित्रांनो, हे CM-302 चा प्रमुख उद्दिष्ट काय आहे? तर मोठ्या नौदल जहाजांना आणि सागरी मालमत्तेला लक्ष्य करण्यासाठी किंवा ते नष्ट करण्यासाठी हे अँटी शिप क्रूज क्षेपणास्त्र आहे. आणि हे क्षेपणास्त्राचा वेग किती आहे? तर हे क्षेपणास्त्र सुमारे मॅक 2.5 ते मॅक 3 च्या वेगाने प्रवास करू शकते. हे CM-302 क्षेपणास्त्र आणि कोणी विकसित केलेले आहे? तर चीनने विकसित केलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. आजचा आपला प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणत्या राज्य सरकारने भावांतर भुगतान योजना म्हणजेच की किंमत फरक योजना पुन्हा लागू केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या सरकारने अलीकडेच भावांतर भुगतान योजना म्हणजेच की किंमत फरक योजना ही पुन्हा लागू केलेली आहे. मित्रांनो, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री मोहन यादव यांनी ही भावांतर भुगतान योजना पुन्हा लागू केलेली आहे. आणि ही का लागू केलेली आहे? तर शेतकऱ्यांना कमी बाजारभाव व्यवस्थापित करण्यास मदत करण्यासाठी
2026च्या सुरुवातीला तिचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यासाठी ही सध्या पुन्हा भावांतर भुगतान योजना मध्य प्रदेश सरकारने लागू केलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. आजचा आपला प्रश्न क्रमांक 10 आणि शेवटचा प्रश्न आहे. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने मुख्यमंत्री जनसुनवाई पोर्टल सुरू केलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिल्ली. आता अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, हे काय आहे मुख्यमंत्री जनसुनवाई पोर्टल ते पाहूयात आपण आता. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी नागरिकांना ऑनलाईन तक्रार सादर करण्यास सक्षम करण्यासाठी सीएम जनसुनवाई पोर्टल हे चालू केलेले आहे. तर मित्रांनो, दिल्लीच्या मुख्यमंत्री कोण आहेत? तर ते रेखा गुप्ता आहेत आणि त्यांनी हे जनसुनवाई पोर्टल चालू केलेले आहेत. आणि त्याचा उद्देश काय आहे? तर नागरिकांना ऑनलाईन तक्रार सादर करण्यास सक्षम करण्यासाठी हे पोर्टल लॉन्च केलेले आहेत. आणि या पोर्टल मार्फत लोक काय करू शकतात? तर लोकतांत्रिक अडचणींशिवाय कोणत्याही सरकारी विभागाशी संबंधित तक्रार लोक नोंदवू शकतात. त्यामुळे हे जनसुनवाई पोर्टल चालू केलेले आहे मित्रांनो. आणि आज मित्रांनो, हे होते आपले आजचे 10 महत्त्वपूर्ण 3 मार्च 2026चे प्रश्न आणि उत्तरे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.